हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू साय अँड टेक चॅनल. आपण लास्ट लेक्चरला इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085 प्रोसेसरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिले होते. त्याचं सोल्युशन हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर पहिले बघूयात. फर्स्ट क्वेश्चन हा CS2चा फर्स्ट युनिट आहे, जो की 18 मार्कला किंवा 17 मार्कला जवळपास असतो. ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द इव्होल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. इव्होल्युशन म्हणजे काय, की तुमचं हिस्ट्री ऑफ मायक्रो प्रोसेसर तुम्हाला एक्सप्लेन करायचे. याच्यात 5 जनरेशन आहे. फर्स्ट जनरेशन मायक्रो प्रोसेसर तुम्हाला 5 जनरेशन 3 मार्कासाठी एक्सप्लेन करायचे आहेत. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक जनरेशनमध्ये एखाद्या प्रोसेसरचं नाव, तो किती बिटचा आहे आणि त्याचा यूज काय किंवा त्याचे फंक्शन काय, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर मी इथे तुम्हाला पॉईंट बनवून दिलेले बघा. फर्स्ट जनरेशन मायक्रोप्रोसेसर इंटेल 4004. ओके, हा पहिला प्रोसेसर आहे. हा जो काही दिसतोय तुम्हाला, हा पहिला प्रोसेसर आहे. तो किती बिटचा आहे, तर तो 4 बिटचा आहे. ओके, आणि त्याचा यूज काय म्हणून केलाय, तर कॅल्क्युलेटर म्हणून यूज केलाय. तर हे 3 पॉईंट तुम्ही 3 सेंटेन्सेस क्रिएट करू शकता, की जसं की इंटेल 4004 was the first microprocessor available in the market. Next लिहू शकता, it was a 4 bit and designed to be used as a calculator. आणि त्याचे एक्झाम्पल दुसरे प्रोसेसर कोणते होते या जनरेशनमध्ये, तर 8008 पण होता आणि 6800 हा पण होता. ठीक आहे, सेकंड जनरेशन प्रोसेसर होता. सेकंड जनरेशन प्रोसेसर कोणता, तर आपण जो 8085 मायक्रो प्रोसेसर बघतो, तर तो जो काही प्रोसेसर आहे, तो आहे सेकंड जनरेशन प्रोसेसर. ओके, तो किती बिटचा आहे, तर तो आहे 8 बिटचा. त्याचा यूज कशासाठी होतो, तो कम्प्लीट मायक्रो प्रोसेसर सिस्टीम म्हणून यूज व्हायचा. म्हणजेच आपण त्याला मायक्रो कंट्रोलर म्हणू शकतो. मायक्रो कंट्रोलर म्हणजेच काय, त्याच्यामध्ये CPU, रोम, रॅम, क्लॉक आणि काय आहे, इनपुट आउटपुट पोर्ट आहेत. ओके, एकाच पॅकेजमध्ये आहेत. मग हा असा सेकंड जनरेशन प्रोसेसर. नेक्स्ट कोणता आहे, थर्ड जनरेशन प्रोसेसर. आता जसं बघा, 8 बिट, फर्स्ट जनरेशन 4 बिट, सेकंड जनरेशन 8 बिट, थर्ड जनरेशन प्रोसेसर हा डबल झाला 16 बिटचा असणार. ओके, हा किती बिटचा आहे, 16 बिटचा आहे. ओके, त्याचा यूज काय म्हणून व्हायचा तिथं, तर याच्यामध्ये काय वेगळे फंक्शन्स होते बाबा प्रिव्हियस 2 पेक्षा. त्याच्यामध्ये जे काही मेमरी स्पेस होता, तो होता 64 KB. ओके, आधीच्या प्रोसेसरमध्ये मेमरी स्पेस एवढा अवेलेबल नसायचा. इथे 64 KB हा मेमरी स्पेस अवेलेबल होता. प्लस याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, फुल अरिथमेटिक एक्झिक्युशन आणि इफेक्टिव्ह हायर लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण इथे करू शकत होतो. लोअर लँग्वेज तुमचे जे काही ALP म्हणतो आपण, तर हे इफेक्टिव्ह हायर लेवल लँग्वेजेस ॲड्रेस करू शकतो. आपण पुढे जाऊन X86 फॅमिली बघणार आहे, तिथे तुम्हाला कळून जाईल की इफेक्टिव्ह हायर लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. ALP तर 8085 मध्ये पण होती, जो की सेकंड जनरेशनचा आहे. पण इथे इफेक्टिव्ह हायर लेवल लँग्वेज म्हणजे काय, की तुम्ही ॲट अ टाइम 2 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकत होता. ओके, पण आपल्या 8085 मध्ये ॲट अ टाइम एकच इन्स्ट्रक्शन आपण एक्झिक्यूट करू शकतो. मग याचं एक्झाम्पल काय, तर 8086 हा प्रोसेसर लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट तुमचा झिलॉग Z8000 हा पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, एक्झाम्पल पैकी तुम्ही एखादा एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट इज युअर फोर्थ जनरेशन मायक्रो प्रोसेसर. मग फोर्थ जनरेशन मायक्रो प्रोसेसर किती बिटचा होता, तर हा होता 32 बिटचा. किती बिटचा आहे, 32 बिटचा. ओके, याचं वेगळं काय होतं या प्रिव्हियस प्रोसेसरपेक्षा, तर याच्यामध्ये फिजिकल मेमरी 4 GB ची होती बेटा. आता याच्या आधीची जी होती मेमरी स्पेस 64 KB होता, पण याची ऍक्च्युअल फिजिकल मेमरी 4 GB ची होती. ओके, मग याचं एक्झाम्पल काय लक्षात ठेवू शकता, की इंटेल 80386 आणि इंटेल 80486. बघा, तुम्हाला मला जसं नाव असतं, तसं हे प्रोसेसरला ना नंबरच असतात. आणि ही इंटेल कंपनी आहे, त्या कंपनीने ते प्रोसेसर क्रिएट केलेलं आहे. झिलॉग इज अ कंपनी. वरती तुम्ही झिलॉग Z8000 पाहिलाय तुम्ही, तिथे ते झिलॉग ही एक कंपनी आहे, त्या कंपनीने तो प्रोसेसर बनवलाय म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. ओके, मोस्ट ऑफ प्रोसेसर हे इंटेल कंपनीने बनवले म्हणून आपण इंटेल बोलतो. ठीक आहे, यापैकी कुठलं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. फिफ्थ जनरेशन प्रोसेसर हा 64 बिटचा प्रोसेसर होता. नेक्स्ट याचं काय होतं, तर हा ग्रेटेस्ट स्पीड, सगळ्यात जास्त स्पीड आतापर्यंत जेवढे प्रोसेसर ज्या ज्या जनरेशनचे पाहिले, त्यापेक्षा सगळ्यात जास्त स्पीड हा प्रोसेसर क्रिएट करत होता. ओके, तर मग आणि अजून दुसरे काय याचे बेनिफिट्स होते, तर हा प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमवर रन व्हायचा. जसं की न्यू ऑपरेटिंग सिस्टीमला हा सपोर्ट करायचा. युनिक्स, लिनक्स नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीम ज्या होत्या, याला हा सपोर्ट करत होता प्रोसेसर.
आणि याचे एक्झाम्पल काय लिहू शकतात, इंटेल 80586 अँड इंटेल पेंटियम 4. ओके, हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवले तरी चालते. हे 3 मार्कासाठी तुम्ही फक्त बीट लिहा, त्याचं एक यूज लिहा आणि त्याचं एक एक्झाम्पल लिहा की कोणता प्रोसेसर आहे त्या जनरेशनचा. 3 मार्कासाठी मोर दॅन इनफ आहे बेटा. ठीक आहे, बघूया तर नेक्स्ट 3 मार्क्स क्वेश्चन. लिस्ट एनी 3 प्रायमरी फंक्शन्स ऑफ सीपीयू ऑफ मायक्रोप्रोसेसर. तुम्हाला असं 3 इथे 3 राहिलेलं आहे चुकून. ठीक आहे, तर 3 फीचर विचारले जातात कशाचे, फंक्शन्स ऑफ सीपीयू. ओके, प्रायमरी फंक्शन ऑफ सीपीयू. सीपीयू स्टँड फॉर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, नथिंग बट युअर प्रोसेसर. त्यामध्ये जो काही प्रोसेसर असतो, मग याचं काय काम होतं महत्वाचं, तर पहिलं काम आहे टू फेच, डिकोड अँड एक्झिक्यूट द प्रोग्राम इन्स्ट्रक्शन इन द प्रॉपर ऑर्डर. फेच, डिकोड अँड एक्झिक्यूट. आधी प्रोग्राम म्हणजे काही इन्स्ट्रक्शन आपण देणार आहे प्रोसेसरला, तो फेच करा, त्याला डिकोड करणं आणि त्याला समजून तो एक्झिक्यूट करण्याचं काम हे सीपीयूचं आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सफर डेटा. कुठून कुठे ट्रान्सफर करतो, टू अँड फ्रॉम मेमरी अँड टू अँड फ्रॉम द इनपुट आउटपुट सेक्शन. मग आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कडून डेटा देतोय प्रोसेसरला, तर तो डायरेक्टली प्रोसेसरकडे न जाता तो मेमरीमध्ये स्टोअर होतो. मेमरीकडून मग प्रोसेसरकडे जातो, प्रोसेसर त्याच्यावर प्रोसेसिंग करतो, परत तो प्रोसेसिंग केलेला जो काही रिझल्ट असेल तो मेमरी थ्रू इनपुट आउटपुटला जातो. मग असं हे जे डेटा ट्रान्सफर करण्याचं काम आहे, तो सुद्धा सीपीयूचं एक प्रायमरी फंक्शन आहे. ठीक आहे, रिस्पॉन्ड टू द एक्सटर्नल इंटरप्ट्स. मग आता एक्सटर्नल इंटरप्ट्स काय, बाहेरून ज्या आलेल्या इंटरप्ट्स असतील, ओके, हार्डवेअर इंटरप्ट असतील, त्यांना रिस्पॉन्स देणं हे काम आहे तुमच्या सीपीयूचं. ओके, जसं की लाईट गेली आहे, मग काय करायचं त्यावेळेस. ओके, हे एक एक्झाम्पल म्हणून सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे, रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल इंटरप्ट. नेक्स्ट काय, प्रोव्हाइड ओव्हरऑल टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल फॉर द एंटायर सिस्टीम. मग आता किती वेळ प्रोसेसिंग करून चालते का, आपण एखाद्या ऍडिशन साठी दिले आणि त्याला 2 दिवस लावतोय, चालेल का, नाही. मग प्रॉपर टायमिंग आणि कंट्रोल सिग्नल्स त्या एंटायर सिस्टीमसाठी ऍडरनं किती वेळ ऍडिशन करायला पाहिजे, किती वेळात करायला पाहिजे, ओके, एखादा ऑपरेशन परफॉर्म होण्यासाठी किती टाइम लागायला पाहिजे, हे सगळं बघण्याचं काम सुद्धा सीपीयूचं आहे. त्यापैकी 4 दिलेत मी तुम्हाला, त्यापैकी कुठले 3 लिहा. 3 मार्काला 3च फीचर लिहायचेत बेटा. ठीक आहे, सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट आहे गिव्ह. हे बघा, याच्यामध्ये 2 क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन असतं मुलांचं की प्रायमरी फंक्शन ऑफ सीपीयू आणि फीचर ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085, याच्यात कन्फ्युजन असतं. ठीक आहे, म्हणून मी एका खाली एक लगेच दिलेत, वेगवेगळे आहेत बघा. तो काय चेंजेस आहे, तर 8085 मायक्रोप्रोसेसर बद्दल तुम्हाला फीचर्स विचारले, 3 विचारतील, कधी मोर दॅन दॅट विचारतील. तर मग आता तुम्ही किती फीचर्स लिहायचे, 3च. त्यांनी जर सांगितलं की 3च लिहा तर 3 लिहा. तर त्यांनी तिथं मेन्शन नाही केलं की किती फीचर लिहा, तर तुम्ही इथे 6-7 फीचर दिले, तुम्ही 6 पाठ करून जाऊ शकता. ठीक आहे, मग आता पहिला की काय, किती बिटचा प्रोसेसर आहे, 8 बिटचा प्रोसेसर. सेकंड जनरेशन प्रोसेसर होता आपल्याला माहिती आहे 8 बिट. 8 बिट इज नथिंग बट 1 बाईट प्रोसेसर. ओके, मग आता जेवढा हा प्रोसेसर आहे तर त्याच्यातल्या तुमच्या डेटा बसेस पण तेवढेच असतात. याच्यामध्ये 8 बिटचा प्रोसेसर आहे तर 8 बिटच्याच डेटा बसेस असतील. ठीक आहे, मग दुसरा काय आहे त्याचा की हा डेटाबेस 1 बाईट डेटाबेसेस पण आहे, तुम्ही सांगू शकता. याच्यामध्ये 40 पिन्स आहेत. ओके, पिन डायग्राम मध्ये आपण बघणारच आहे की या चिप मध्ये 40 पिन्स अवेलेबल आहेत, ज्यांचं काम वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये ऍड्रेस बसेस किती आहेत, तर याच्यामध्ये 16 बिट ऍड्रेस बसेस आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचं की ऍड्रेस म्हटलं की 16 बिट्स असतात. ओके, आणि डेटा म्हटलं की डेटा हा 8 बिटचा असू शकतो आणि 16 बिटचा पण असू शकतो. नेक्स्ट युनिट मध्ये मी तुम्हाला हे जास्त क्लिअर करून सांगेल. ठीक आहे, आता सध्या लक्षात ठेवा की ऍड्रेस म्हणलं की 16 बिट, 2 बाईट, 8 बिटचा डेटा किंवा 16 बिटचा डेटा असू शकतो. ठीक आहे, 1 बाईट और 2 बाईटचा डेटा, पण ऍड्रेस ऑलवेज 16 बिट, 2 बाईट. ओके, मग आता हे इतकं ऍड्रेस 16 बिट ऍड्रेस बसेस असल्यामुळे काय फायदा होतो की 64 किलो बाईट्स केबी पर्यंत फिजिकल मेमरी ऍड्रेस करू शकते. ठीक आहे, किती, 64K बाईट्स पर्यंत तुम्ही इतकी मेमरी तो काय करू शकतो, ऍड्रेस करू शकतो. ओके, मग आता त्याच्यानंतर AD0 to AD7 असे मल्टिप्लेक्स बसेस याच्याकडे आहे. 8085 मायक्रोप्रोसेसर जो आहे त्याच्याकडे AD0 to AD7 ह्या मल्टिप्लेक्स बसेस आहे. मल्टिप्लेक्स बसेस म्हणजे काय बेटा, की एकच पिन मल्टिपल टास्क करते. याच्यामध्ये ए दिसतोय तुम्हाला, ए स्टँड फॉर ऍड्रेस, डी स्टँड फॉर डेटा. ओके, मग ऍड्रेसेस पण ऍड्रेस म्हणून पण काम करणार आणि डेटा म्हणून पण काम करणार, म्हणजे कमीत कमी पिन यूज
करतायत आपण. ठीक आहे, म्हणजे एकच पिन ऍड्रेस म्हणून पण काम होणार आणि डेटा म्हणून. मग कधी ऍड्रेस कधी डेटा हे सांगण्यासाठी आपल्याकडे एक पिन आहे, दॅट इज युअर ALE पिन. ओके, ऍड्रेस लॅच इनेबल पिन. आपण पुढे जाऊन पिन डायग्राम मध्ये बघणारच आहे. ओके, मग मल्टिप्लेक्स बसेस पण आहे. परत तुम्ही सांगू शकता की याच्याकडे इनपुट आउटपुट मॅप किंवा इनपुट आउटपुट सिस्टीम आहे. मॅप इनपुट आउटपुट सिस्टीम्स आहे. ओके, म्हणजे सिरियली इनपुट्स आणि सिरियली आउटपुट्स याच्यामध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइस कडून, मेमरी कडून मायक्रो प्रोसेसर कडे ट्रान्सफर होऊ शकतो, डेटा ट्रान्सफर होऊ शकतो. त्यानंतर आहे की याच्यामध्ये इंटरप्ट मेथड आहे. ओके, मग आता इंटरप्ट मेथड काय, एक्सटर्नल जे इंटरप्ट आहे त्याला त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याकडे इंटरप्ट मेथड्स आहेत. इंटरप्ट सिस्टीम आहे, त्याला हार्डवेअर इंटरप्ट म्हणतो आपण. ओके, कोणत्या कोणत्या प्रकारचे इंटरप्ट असतात नेक्स्ट आपल्या टॉपिक मध्ये समजून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट याला किती पॉवर सप्लाय लागतो, तर याला +5 पॉवर सप्लाय लागतो. 8085 प्रोसेसर जो आहे त्याला फक्त +5 व्होल्ट पॉवर सप्लाय गरजेचा आहे. आणि हा किती फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट होतो, 3 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर याची क्लॉक काय होते, ऑपरेट होते. ओके, तुम्हाला एक पिन डायग्राम मध्ये X1 X2 दिसेल, तिथे तुम्हाला कळेल की 3 मेगाहर्ट्झ काय कसं क्लॉक सायकल तिथे यूज होणार आहे. ओके, हे झाले तुमचे फीचर्स ऑफ मायक्रो प्रोसेसर 8085. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असेल तुम्हाला की एक्सप्लेन द पर्पज ऑफ फॉलोइंग पिन्स. आता हे मी तुम्हाला जेवढे पिन्स दिले ना, हा पाठ करा, कारण की हा रिपीटेड क्वेश्चन्स असतात याच्यावर, याच पिन्सवर. ओके, याच्या बाहेरच्या दुसऱ्या पिन नाही जरी केला तरी चालतील, पण आपण एक एक पिन बघूयात. पहिली पिन आहे ALE. ALE पिन तुम्हाला दिसत असेल 30 नंबरला, इथे पिन आहे बघा, इथे दिसते तुम्हाला, ही 30 नंबरची जी पिन आहे ALE. तर तिचं वर्किंग काय, इथे खाली तुम्हाला मी प्रत्येक पिन बद्दल दिलेले, मी एक पटकन तुम्हाला फास्ट मध्ये ती पिन सांगते, ज्यावरती दिलं त्याच एक्सप्लेन करते फास्ट. ओके, बाकीचे तुम्ही पिन वाचून घेऊ शकता, हे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ओके, मग आता बघूयात आपण ALE पिन. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की इथे AD0 आणि AD7 अशा पिन्स आहेत. ALE स्टँड फॉर ऍड्रेस लॅच इनेबल. आता तुम्हाला इथे वरती जर तुम्ही पिन डायग्राम मध्ये पाहिलं, ओके, तर इथे 30 नंबरला ही पिन आहे आणि AD0 to AD7 असे तुमचे मल्टिप्लेक्स पिन आहेत. ह्या आताच सांगितलं मी तुम्हाला की AD0 to AD7 आर मल्टिप्लेक्स पिन. म्हणजे या जरी 12 नंबरची पिन बघितली आपण, तर इथे ऍड्रेस म्हणून पण आहे आणि डेटा म्हणून पण. मग कधी ऍड्रेस आणि कधी डेटा म्हणून ही 12 नंबरची पिन यूज होईल, त्यासाठी सांगणारी यांना मल्टिप्लेक्स पिनला डिमल्टिप्लेक्स करणारी पिन असते ALE. ओके, ALE पिन जर 1 असेल तर तुमचा असतो ऍड्रेस या पिन्सवर 12 to 19. आपल्याला नंबर नाही लक्षात ठेवायचे. AD0 to AD7 मध्ये ऍड्रेस कधी सांगणारी पिन, म्हणजे यांना ह्या मल्टिप्लेक्स पिन आहे, यांना डिमल्टिप्लेक्स करणारी, वेगळी करणारी पिन आहे तुमची ALE. ALE पिन जर 1 असेल, ओके, तर ऍड्रेस म्हणून यूज होणार ह्या पिन्स. ओके, आणि ALE पिन जर 0 असेल तर डेटा म्हणून यूज होणार. ओके, खाली तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलंच आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, इथे बघा. ओके, काय दिले, ऍड्रेस लॅच इनेबल. ALE सिग्नल्स इज यूज टू सेपरेट AD0 to AD7 इन, दॅट इज डिमल्टिप्लेक्स करण्यासाठी यूज होतो. ALE 1 असेल इंडिकेट करतो ऍड्रेस, आणि ALE 0 असेल तर इंडिकेट करतो डेटा. क्लिअर आहे बेटा? ओके, चलो नेक्स्ट पिन बघूयात. AD0 to AD7, इथे पण लगेच बघून टाकूया ती पिन बघतोय तर. ओके, दिस इज मल्टिप्लेक्स युज्ड ऍड्रेस बस ॲज वेल ॲज डेटा बसेस. ओके, आणि हा बाय डायरेक्शनल आहे आणि ड्युअल पर्पज म्हणून काम होतो. लोअर ऑर्डर मध्ये, ह्यामध्ये जर लोअर ऑर्डर असेल तर तो ऍड्रेस असेल, आणि ॲज वेल ॲज डेटा सुद्धा लोअर ऑर्डरचा हा यूज करू शकतात. ओके, नेक्स्ट पिन बघूयात आपण, रीड पिन. रीड आणि राईट पिन दोन्ही बघूयात. रीड पिन कुठे दिसते, तुम्हाला दिसते का? हे बघा, याच्यावर थोडंसं, याच्यावर बार राहिलाय, रीड पिन आणि राईट पिन. ओके, ALEच्या वरतीच आहे राईट आणि रीड. ओके, तर ही एक डायग्राम 3 मार्कला येते, मी स्किप केलेली आहे क्वेश्चन मध्ये. याच्या ऑर मधले क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. ओके, डायग्राम मध्ये वेळ वाया घालायची गरज नाही. ओके, मग आता रीड आणि राईट ह्या ऍक्टिव्हली कसे आहेत, लो पिन्स आहेत. आता राईट पहिले बघूयात, ऍक्टिव्हली लो. ओके, राईट, दिस इज राईट कंट्रोल सिग्नल ऍक्टिव्हली लो. आता तुम्हाला पिन बद्दल एका मार्कासाठी एक पिन असते, मग तुम्ही किती लिहायला पाहिजे, तर तुम्हाला ते जेवढं हे दिलेले एवढे सेंटेन्स तुम्ही लिहिले तरी मोर दॅन इनफ आहे. सांगा ती ऍक्टिव्हली लो आहे आणि ती काय करते, त्याचा यूज काय आहे. These signals indicate that the data on the data buses are to be written into selected memory or input output location or devices. राईट करतोय म्हणजे कुठे राईट करणार आहे, तर डेटा बसेस
आर टू बी रिटर्न. डेटा बसेस मधला जो डेटा आहे तो राईट केलेला आहे. कुठे? तर जिथे सिलेक्टेड मेमरी सांगितलं असेल किंवा जी सिलेक्टेड इनपुट आउटपुट मेमरी इनपुट आउटपुट लोकेशन सांगितलं असेल तिथे डेटा बसेसचा डेटा काय होतो? राईट होतो. ओके, रीड मध्ये काय होतं? एक्झॅक्ट त्याच्या उलट होतं. ओके, रीड मध्ये ही पण ऍक्टिव्हली लो आहे. मग याच्यामध्ये काय होणार आहे? दिस सिग्नल इंडिकेट दॅट द सिलेक्टेड इनपुट आउटपुट मेमरी डिव्हाइसेस इज टू बी रीड अँड डेटा इज अवेलेबल ऑन डेटा बसेस. मग डेटा कुठे अवेलेबल असतो? इनपुट आउटपुट आणि मेमरीमध्ये. तिथला डेटा रीड केलाय आणि डेटा बसेसवर अवेलेबल आहे सांगणारी पिन असते तुमची रीड पिन. आणि राईट पिन एक्झॅक्टली त्याच्या उलट करते की राईट करतो, उलट करतो. डेटा बसेसचा डेटा इनपुट आउटपुट आणि मेमरीमध्ये राईट करतो. ओके, ह्या 2 पिन महत्वाच्या आहेत, ह्या पण पिन करून टाका. ठीक आहे, नेक्स्ट पिन कोणती सांगितली आपण? बघा, आता आपण ALE बघितली, रीड बघितली, राईट बघितली, त्यानंतर HOLD होल्ड बघणार आहे, INTR इंटरप्ट पिन्स बघणार आहे एक साथ आपण. ठीक आहे, बघू. ठीक आहे, ट्रॅप आधी इंटरप्ट वाल्या पिन बघूयात आपण. ट्रॅप. ओके, आता हे आपल्याकडे 5 इंटरप्ट आहेत. ट्रॅप, RST 7.5, 6.5, 5.5, INTR आणि INTA बार. इथून तुम्हाला 6 ते 11 मध्ये ह्या पिन्स दिसत असतील. तुम्हाला हे नंबर नाही पाठ करायचे, फक्त ह्या पिन्स काय करतात ते माहित असेल. मग ट्रॅप इज अ नॉन मास्केबल इंटरप्ट अँड हॅज अ हायर प्रायोरिटी. मग ट्रॅप बद्दल तुम्ही एवढंच लिहिणार का? तर सांगा की ती ट्रॅप काय आहे? सगळ्यात नॉन मास्केबल इंटरप्ट आहे आणि हिला हायर प्रायोरिटी आहे. नॉन मास्केबल इंटरप्ट म्हणजे काय? की जिला तुम्ही पेंडिंग ठेवू शकत नाही. ओके, ही आपण मास्केबल आणि नॉन मास्केबलचा डिफरन्स खाली बघू. तुम्ही त्यातले सेंटेन्स इकडे लिहिले तरी चालते, पण एवढं सांगा की हिला सगळ्यात जास्त हायर प्रायोरिटी आहे. सेकंड नंबर आहे 7.5, 6.5 आणि 5. त्याच्यानंतर ट्रॅप नंतरची सेकंड हायर प्रायोरिटी असणार 7.5 ला. इट इज अ मास्केबल इंटरप्ट. ओके, त्याच्यानंतर 6.5 ही पण मास्केबल इंटरप्ट आहे. 5.5 ही पण मास्केबल इंटरप्ट आहे. सेम लिहिलं तरी चालते, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकता की यांना या तिन्ही पिन्सला INTR पेक्षा हायर प्रायोरिटी बट ट्रॅप पेक्षा लोअर प्रायोरिटी. ओके, त्याच्यानंतर INTR इंटरप्ट रिक्वेस्ट ही INTR जनरल पर्पज इंटरप्ट आहे. ओके, दिस इज द जनरल पर्पज इंटरप्ट. आणि ह्या वरच्या ज्या 3 इंटरप्ट आहेत ना, 4 इंटरप्ट सॉरी, ट्रॅप, RST 7.5, 6.5 आणि 5.5, यांना एक मेमरी लोकेशन असतं. म्हणजे ही जर इंटरप्ट आली तर एका फिक्स मेमरी लोकेशन प्रोसेसरवर काय करतो? जम्प करतो. म्हणजे प्रोग्राम काउंटर तिथे प्रॉपर लोकेशनवर जम्प करतो. बट INTR ही जनरल पर्पज इंटरप्ट आहे. इट इज मास्केबल इंटरप्ट बट इट डोंट हॅव एनी मेमरी लोकेशन. म्हणजे याला स्वतःचा मेमरी लोकेशन नाही. जर ही इंटरप्ट आली तर हिला स्वतःचं मेमरी लोकेशन नाही. आणि मग INTA काय असतो? हे बार असतो ऍक्च्युली. ठीक आहे, एक्नॉलेजमेंट इंटरप्ट एक्नॉलेजमेंट पिन आहे ही. ही सांगते की इंटरप्ट आली हे प्रोसेसरला कसं कळणार? तर या पिन थ्रू कळणार आहे. ठीक आहे, ही आहे तुमची INTR. ADG रूट झालंय आपलं. आता A8 ते A50 हे सेपरेटली ऍड्रेस बसेस आहेत. 16 बिटचा ऍड्रेस असतो. त्यातले जे काही हायर ऑर्डर आहे ते A8 to A15 मध्ये आपण यूज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ALE झालं, रीड झालं, इनपुट आउटपुट मेमरी बार. दिस इज स्टेटस सिग्नल यूज डिफरन्शिएट बिटवीन इनपुट आउटपुट आणि मेमरी लोकेशन. आता इनपुट आउटपुट मेमरी बार असतं. मग आता डेटा हा इनपुट आउटपुट कडून आलाय की मेमरी कडून आलाय, रीड करण्यासाठी किंवा राईट करण्यासाठी. ओके, त्यावेळेस हे सेपरेशन सांगणारी या दोघां डेटा कुठून आलाय हे सांगण्याचा डिफरन्स सांगणारा पिन आहे इनपुट आउटपुट मेमरी बार. ओके, वेन इट इज हाय, जेव्हा ही 1 असते इट इंडिकेट डेटा कुठून आलाय? इनपुट आउटपुट. जेव्हा 1 असेल तर इनपुट आउटपुट आला आणि जेव्हा 0 असेल तर तो डेटा मेमरीकडून आलाय असं इंडिकेट करते तुमची ही पिन. ओके, त्याच्यानंतर रेडी पिन्स विचारलेली आहे एकदा, तर ती पिन बघूयात. इफ द सिग्नल इज रेडी पिन इज लो. ओके सॉरी, इथले सिग्नल जर रेडी पिनचे सिग्नल जर लो असतील म्हणजे 0 असेल तर मायक्रोप्रोसेसर एंटर इनटू द वेटिंग स्टेट. रेडी पिन जर 0 असेल तर मायक्रोप्रोसेसर वेटिंग स्टेटवर जातो. वेटिंग स्टेटवर का जातो प्रोसेसर? एक तर तिला इनपुट आउटपुट प्रॉपर भेटलं नसेल किंवा जे काही रिसोर्सेस असतील ते अवेलेबल झालेले नसेल किंवा इनपुट आउटपुट सोबत तो मॅच करत असेल है ना स्वतःची स्पीड, तर त्यावेळेस तो वेटिंग स्टेटवर जातो. दिस सिग्नल्स इज प्रायमरली यूज टू सिंक्रोनाइज स्लोअर पेरिफेरल विथ द मायक्रोप्रोसेसर. जे इनपुट आउटपुट प्रोसेस आपण जे काही इनपुट देतोय किंवा एक्सटर्नल इनपुट आउटपुट डिव्हाइसेस असतात त्या कम्पॅरेटिव्हली स्लो असतात दॅन प्रोसेसर. ओके, मग त्यांना सिंक्रोनाइज करणं, त्या स्लोअर डिव्हाइसेस सोबत, पेरिफेरल डिव्हाइसेस म्हणतो आपण इनपुट आउटपुटला, त्यांच्यासोबत मॅच करायची स्पीड प्रोसेसरची. तर ही सांगणारी पिन आहे तुमची रेडी पिन. जर ही लो असेल तर प्रोसेसर वेटिंग स्टेटमध्ये जातो, इनपुट आउटपुटची वाट बघतो, आणि ही जर 1 असेल तर तो वेटिंग स्टेटवर नसतो. ओके, नेक्स्ट इज तुमची
नेक्स्ट पिन सांगितले तुम्हाला होल्ड पिन विचारलेली आहे. ओके, तर वेन होल्ड पिन इज ऍक्टिव्हेटेड बाय अन एक्सटर्नल सिग्नल्स मायक्रोप्रोसेसर रिलिंकेश कंट्रोल ऑफ बसेस अँड अलो द एक्सटर्नल पेरिफेरल टू यूज देम. आता होल्ड पिन काय करते बघा, तर होल्ड पिन काय करते, आता जेवढं काही बसेस आहेत प्रोसेसरमध्ये, ओके, डेटा बसेस असू दे की ऍड्रेस बसेस, हे कंट्रोल कोणाकडे आहे, प्रोसेसर मायक्रो प्रोसेसर 8085 कडेच आहे. मग ह्यांचं कंट्रोल मायक्रो प्रोसेसर ज्यावेळेस सोडून देतोय, ओके, आता कधी सोडायचं की एखादे एक्सटर्नल डिव्हाइसेस, इनपुट आउटपुट डिव्हाइसेसनी डिमांड केली की बाबा माझा डेटा मला ट्रान्सफर करायचं, तर मग पेरिफेरल डिव्हाइसेस काय करतात, डिमांड करतात कशाची, बसेसची. मग ही बसेस कंट्रोल सोडायचा की नाही, हा होल्ड त्याच्यावरच सोडायचा की नाही, हे सांगणारी पिन आहे तुमची HOLD. ओके, मग आता ही पिन जर 1 असेल तर कंट्रोल काय करतो, मायक्रो प्रोसेसर सोडतो, आणि 0 असेल तर नाही सोडणार. ठीक आहे, बिझी असेल. त्याच्यानंतर आहे तुमची HLDA, तर ही एक्नॉलेजमेंट की बाबा एक्सटर्नल डिव्हाइसेसनी काय केली आहे, डेटा बसेससाठी डिमांड केलेली आहे. ओके, रिक्वेस्ट सेंड केलेली आहे, ही सांगणारी पिन HLDA. ओके, क्लॉक आउट पण विचारले. मग दिस सिग्नल कॅन बी यूज ॲज द सिस्टीम क्लॉक फॉर द अदर डिव्हाइसेस. मग आता प्रोसेसरमध्ये खूप सारे डिव्हाइसेस आहे ना, जसं ALU आहे, त्याच्यामध्ये ॲड्रेस शिफ्टर वगैरे, किंवा मग ट्रान्सफर करण्यासाठी बसेस वगैरे आहे. मग या सगळ्यांसाठी जे काही सिस्टीम क्लॉक आहे ती सांगणार आहे तुमचा क्लॉक आउट. ओके, दिस सिग्नल कॅन बी यूज ॲज द सिस्टीम क्लॉक फॉर द अदर डिव्हाइसेस. सगळ्या डिव्हाइसेससाठी सिस्टीम क्लॉक म्हणून ही यूज होते. ओके, मग रेडी पिनच्या नंतर राहिली आपली रिसेट इन पिन. when the reset pin is activated by an external key, एखाद्या एक्सटर्नल कीने ही पिन ऍक्टिव्ह केली, all the interrupt operations are suspended and the program counter is cleared and program execute being at a 0 memory address. ओके, रिसेट इन पिन काय करते, नावातच आहे रिसेट इन. ओके, म्हणजे जर ही पिन ऍक्टिव्ह झाली, ओके, एखादी तर याचं मिनिंग आहे की प्रोसेसर जो आहे तुमचा एका 0 स्टेटला जातो. 0 स्टेटला जाणं म्हणजे काय की प्रोग्राम काउंटर क्लिअर होतं, तो 0 ला जातं. ओके, आणि तुमचा प्रोग्राम स्टार्टिंग पासून सुरू होतो. ओके, एक्झिक्युशन काय काय होतं, 0 मेमरी लोकेशन पासून स्टार्ट होतं. ओके, नेक्स्ट पिन आहे VCC+5V सप्लाय, एवढंच आहे. ठीक आहे, आता याच्यातली कोणती पिन राहिली आहे तुमची, इनपुट आउटपुट झाले, रीड झाली, ALE झाली, हा ह्या पिन्स S0 आणि S1. ओके, आता लक्षात, तर S0 आणि S1 काय की आता आपल्याला माहिती की इनपुट आउटपुट मध्ये 0 आहे म्हणजे डेटा कुठून आला, इनपुट आउटपुट सॉरी मेमरी कडून. ओके, आणि जर तुमचा 1 असेल तर डेटा कुठून आला, इनपुट आउटपुट कडून. S1 आणि S0, आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल 0 आहे, 0 आहे म्हणजे डेटा कुठून आला, मेमरी कडून आला. S1 आहे आणि हे 1 आहे, म्हणजे ज्यावेळेस तुमची ही कंडिशन असते S1 आणि S0, ऑफ कोड फेच केला जातो. व्हॉट इज मीन बाय ऑफ कोड, जे इन्स्ट्रक्शन आपण प्रोसेसरला देतो त्या इन्स्ट्रक्शनला आपण समजा ऍड दिले, सबस्ट्रॅक्ट दिले, ओके, कुठलेही एखाद्या मूव्ह इन्स्ट्रक्शन दिले, तर मग ते इन्स्ट्रक्शन प्रोसेसरला कळत नाही, त्यासाठी त्याच्याकडे एक ऑपरेशन कोड असतो. मग तो ऑपरेशन कोड म्हणजे त्या ऑपरेशन कोडला फेच करणं, हे कंडिशन असते 0 1 1. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचा इथे 0 आहे म्हणजे डेटा कुठून आलाय, मेमरी कडूनच आलाय. ओके, 1 आहे आणि 0 आहे म्हणजे मेमरी काय होईल, रीड होईल. S1 रिलेटेड टू रीड असतं, S0 इज रिलेटेड टू राईट असतात. इथे तुम्हाला दिसत 0 आहे, 0 आहे म्हणजे डेटा मेमरी कडून आलाय, 0 आहे म्हणजे इथं रीड कंटेंट नाही झालं. इथं 1 आहे S0 च्या खाली म्हणजे राईट झालंय, मेमरी कडून राईट झाला, मेमरी थ्रू राईट झालाय. सेम आता इथे 1 आहे म्हणजे काय असणार आहे, इनपुट आउटपुट असणार आहे. इथच्या खाली 1 आहे म्हणजे डेटा रीड झालाय, कुठून रीड झाला, इनपुट आउटपुट. सेम इथे 1 आणि इथे 1 आहे तर इनपुट आउटपुट कडून काय झाला, राईट झाला. आणि तिन्ही जरी 1 असेल तर हा इंटरप्ट एक्नॉलेजमेंट आहे की इंटरप्ट आली, हे सांगण्यासाठी आपल्याकडे तिन्ही ट्रिपल 1 1 1 आपल्याला मिळतो. ओके, याच्यानंतर आपली कोणती पिन राहिली, हे झाले, AD0 झाले, INTR वगैरे पण झाले, SOD आणि SID. हे सिरियल इनपुट आणि सिरियल आउटपुट पिन्स आहेत. ओके, ह्या ऍक्टिव्हली दोन्हीही हाय असतात. ओके, सिरियल आउटपुट पोर्ट पिन्स यूज टू ट्रान्सफर सिरियली 1 बिट डेटा अंडर अ सॉफ्टवेअर कंट्रोल. एक एक बिट आपण डेटा ट्रान्सफर करतो सिरियली, आणि तसाच एक एक बिट ऍक्सेप्ट पण करतो. हे दोन्ही सोपे आहेत, वाचून घ्या, तुम्हाला कळून जातील. X1 आणि X2 हे काय असतात, क्रिस्टल्स असतात. ओके, हे ऍक्टिव्ह म्हणजे हे फ्रिक्वेन्सी वर चालणारी क्लॉक्स आहेत. मग ऑसिलेशन प्रोसेसने काय होतं की फ्रिक्वेन्सी क्रिएट होते, ती टोटल फ्रिक्वेन्सी 6 मेगाहर्ट्स असते, आणि ती X1 साठी 3 मेगाहर्ट्स आणि X2 साठी
3 मेगाहर्ट्ज अशी टोटल फ्रिक्वेन्सी 6 मेगाहर्ट्ज आहे. आपण वरती पाहिलं की 3 मेगाहर्ट्ज वर ऑपरेट होतो हा. ओके, मग रिसेट आउट काय, दिस इज ऍक्टिव्हली हाय आउटपुट सिग्नल यूज टू इंडिकेट दॅट द मायक्रोप्रोसेसर रिसेट. मायक्रोप्रोसेसर रिसेट झालं हे सांगण्यासाठी तुमचा रिसेट आउट आहे. दिस सिग्नल इज यूज टू रिसेट अदर डिव्हाइसेस इन द सिस्टीम. सगळ्या सिस्टीमला रिसेट करतो तो, 0 पोझिशनला आणण्याचं काम करतो. ओके, हे झालं तुमच्या पिन डायग्राम मधल्या सगळ्या पिन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मल्टिप्लेक्स बस इन 8085 गिव्ह इट्स ऍडव्हान्टेज. आता मल्टिप्लेक्स पिन्स पाहिल्या आपण कोणत्या होत्या, AD0 to AD7. ओके, ह्या मल्टिप्लेक्स पिन्स आहेत. मग आपण सांगू शकतो की 8 बिट डेटा डेटा बस अँड 16 बिट ऍड्रेस बसेस असतात मायक्रोप्रोसेसर मध्ये. त्यातले जे काही AD0 to AD7 आहेत ह्या आहेत मल्टिप्लेक्स पिन. मग ह्यांना सांगू अजून काही त्याचे ऍडव्हान्टेज काय सांगता का, ह्या बायडायरेक्शनल पिन्स आहेत. म्हणजे ह्या बायडायरेक्शनल सिग्नल्स किंवा लाईन्स ट्रान्सफर करण्यासाठी यूज होतात. मग ह्याचं ड्युअल पर्पज काम आहे, ड्युअल पर्पज वर्किंग आहे, हा एक ऍडव्हान्टेज सांगू शकतो. व्हॉट इज मीन बाय ड्युअल पर्पज, की हे 8 बिट ऍड्रेस म्हणून पण काम करणार ऍज वेल ऍज डेटा म्हणून पण काम करणार. इथे दिलेले ओके, 8 बिट ऍड्रेस म्हणून पण काम करतील आणि 8 बिट डेटा म्हणून सुद्धा काम करू शकतात. ओके, क्लिअर आहे, डन. नेक्स्ट काय सांगू शकता की ह्या मल्टिप्लेक्स पिनला आपण सेपरेट करू शकतो बाय युझिंग ALE ऍड्रेस स्लॅश इनेबल. आपण आत्ताच पाहिलं की ऍड्रेस स्लॅश इनेबल मध्ये ALE पिन जर 1 असेल तर काय सांगू शकतो की डेटा ऍड्रेस आहे. ओके, आणि जर ALE पिन 0 असेल तर काय सांगू शकता तुम्ही, तो डेटा म्हणून आलेला आहे. आता तुम्हाला हा क्वेश्चन मल्टिप्लेक्स बसेस इन 8085. ओके, व्हॉट आर मल्टिप्लेक्स बसेस इन 8085 असं विचारलं तर तुम्ही सांगू शकता की 80 to 87 आर द मल्टिप्लेक्स बसेस इन 8085. Why they are multiplex, because same pin work as a address as well as डेटा हे सांगू शकता. ते ड्युअल पर्पज म्हणून त्याचे ऍडव्हान्टेज मध्ये सांगू शकता की बायडायरेक्शनल आहे, ड्युअल पर्पज आहे. ओके, सेम पिन ऍड्रेस म्हणून पण काम होते, डेटा म्हणून पण काम करते. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की तुम्ही ALE थ्रू त्याला सेपरेट करू शकता. असे 4 तुम्हाला 5 पॉईंट जरी लिहिलं तुम्ही तरी तुम्हाला व्यवस्थित मार्क्स मिळतील. ठीक आहे, तुम्ही वाचून घेतलं तरी समजून जाईल, सोपं आहे ते. त्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन आहे की डिस्टिंग्विश बिटवीन मास्केबल आणि नॉन मास्केबल इंटरप्ट. आता इंटरप्ट म्हणजे काय, आता नेक्स्ट क्वेश्चन सांगतो तुम्हाला. ओके, इंटरप्ट काय असतं, व्हॉट डू यू मीन बाय इंटरप्ट, इथे क्वेश्चन आहे. ओके, आधी ते बघूयात की इंटरप्ट इज अ सबरूटीन कॉल. ओके, इनिशिएटेड बाय एक्सटर्नल डिव्हाइस थ्रू अ हार्डवेअर और मायक्रोप्रोसेसर इटसेल्फ. इंटरप्ट एक सबरूटीन कॉल आहे. इंटरप्ट काय असते, सबरूटीन कॉल आहे. कुठून येतो, एक तर एक्सटर्नल डिव्हाइस कडून येईल. एक्सटर्नल डिव्हाइस म्हणलं की हार्डवेअर. इंटरनली मायक्रोप्रोसेसर इटसेल्फ जनरेट करत असेल तर तो असतो सॉफ्टवेअर इंटरप्ट. ओके, मग आपण अजून डिटेलमध्ये जर बघितलं तर इंटरप्ट कॅन बी अ व्ह्यूड ॲज अ सिग्नल, एक असा सिग्नल विच सस्पेंड. आता हा काय करतो, सस्पेंड करतो नॉर्मल सिक्वेन्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. नॉर्मल सिक्वेन्स जो मायक्रोप्रोसेसर करंटली जो काही प्रोग्राम एक्झिक्यूट करत असेल त्याचा जो काही सिक्वेन्स आहे तो सस्पेंड करतो. देन मायक्रोप्रोसेसर गिव्ह द सर्व्हिस टू द डिव्हाइस विच हॅज गिव्हन द सिग्नल. ओके, आता कोणाला देतोय की त्या डिव्हाइसला सिग्नल प्रोव्हाइड करतोय ज्याने त्याची डिमांड केली. आणि आफ्टर कम्प्लिशन द सर्व्हिस मायक्रोप्रोसेसर अगेन रिटर्न इट्स मेन टास्क. ओके, तो वापस येतो त्याच्या प्रिव्हियस टास्कला. हे आहे तुमची इंटरप्ट. काय करतोय, सस्पेंड करतोय नॉर्मल सिक्वेन्स जो काही करंटली प्रोसेसर वर्क करतोय त्याला सस्पेंड करतोय, त्याचं काम थांबवतोय. बाहेरून एखादी डिव्हाइसने काहीतरी डिमांड केली, त्या सिग्नलला काय करतोय, रिस्पॉन्स करतोय. आणि रिस्पॉन्स करणं झालं की बॅक टू प्रिव्हिलियन तो त्याचं स्वतःचं कामला मेन प्रोग्रामकडे तो काय करतोय, रिटर्न करतोय. मग असे हे असते इंटरप्ट. मग आता त्याच्यात तुम्हाला डिफरन्स विचारतात की मास्केबल आणि नॉन मास्केबल इंटरप्ट बद्दल. तर नॉन मास्केबल म्हणजे काय आणि मास्केबल म्हणजे काय आणि नॉन मास्केबल म्हणजे काय बघूयात. तर मास्केबल इंटरप्ट, धिस इंटरप्ट कॅन बी मास्क्ड ऑर मेड पेंडिंग. आता ही इंटरप्ट आहे ना, याला मास्क करू शकतो आपण, पेंडिंग ठेवू शकतो. मास्केबल म्हणजे काय, ज्याला आपण पेंडिंग ठेवू शकतो आणि याला आपण पेंडिंग ठेवू शकत नाही. नॉन मास्केबल म्हणजे जिला पेंडिंग ठेवू शकत नाही. जर ही पेंडिंग ठेवू शकतो म्हणजे काय, तिला इग्नोर केलं तरी चालतं तात्पुरतं. ओके, वेटिंगवर ठेवलं तरी चालते. पण नॉन मास्केबल म्हणजे तिला वेटिंगवर ठेवू शकत नाही तुम्ही अजिबात. ठीक आहे, नेक्स्ट आहे मास्केबल इंटरप्ट कॅन नॉट डिसेबल एनी नॉन मास्केबल इंटरप्ट. ही
याच्यामध्ये एवढी ताकद नाहीये की दुसरं जे काही नॉन मास्केबल इंटरप्ट आहे तिला ती डिसेबल करू शकतो, पण नॉन मास्केबल इंटरप्ट मध्ये एवढी ताकद आहे की ती डिसेबल करू शकते ऑल मास्केबल इंटरप्टला. ओके, आणि मग याचा यूज काय बाबा ह्या मास्केबल इंटरप्टचा, तर हा सांगतो की यूज टू इंटरफेस विथ पेरिफेरल डिव्हाइसेस. पेरिफेरल डिव्हाइस सोबत इंटरफेस करण्यासाठी ही मास्केबल इंटरप्ट काय केले जाते, यूज केले जाते. तर मग ही कशासाठी यूज होते, ते एमर्जन्सी पर्पज मध्ये यूज केल्या जाते, लाईक पॉवर फेल्युअर. ओके, कुठलेही एक लिहिलं तरी चालते, पण एवढं लक्षात ठेवा की नॉन मास्केबल एमर्जन्सी पर्पज मध्ये यूज होते, तर मास्केबल इंटरप्ट ही पेरिफेरल डिव्हाइसेस सोबत इंटरफेस करण्यासाठी यूज होते. त्यानंतर यांना लोअर प्रायोरिटी आहे दॅन नॉन मास्केबल, याला हायर प्रायोरिटी आहे दॅन मास्केबल इंटरप्ट. ओके, म्हणजे लोअर प्रायोरिटी वाले असतात तुमच्या मास्केबल इंटरप्ट, हायर प्रायोरिटी वाले असतात नॉन मास्केबल. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही आधी लक्षात ठेवा. ओके, आता एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा आपण की याच्यामध्ये मास्केबल इंटरप्ट असतात RST 7.5, 6.5, 5.5, INTR, ह्या मास्केबल इंटरप्ट आहे. ओके, याच्यामध्ये जो तुमचा RST 7.5 आहे, 6.5 आणि 5.5 यांना मेमरी ऍड्रेस आहे, INTR ला मेमरी ऍड्रेस नसतो. ज्यांना मेमरी ऍड्रेस असतो, ज्यावेळेस त्या इंटरप्ट आले तर एका पर्टिक्युलर मेमरी लोकेशनवरच प्रोसेसर काय करतो, जम्प करतो. तर मग त्या मेमरी लोकेशन ज्याला असतात त्याला म्हणतो वेक्टर इंटरप्ट. त्याला काय म्हणतो आपण, वेक्टर इंटरप्ट. मग याच्यातल्या वेक्टर कोणत्या आहेत, 7.5, 6.5 आणि 5.5. आणि INTR ला मेमरी लोकेशन नाहीये म्हणून त्याला म्हणतो आपण नॉन वेक्टर इंटरप्ट. म्हणून तुम्हाला पॉईंट दिला की इट मे बी वेक्टर ऑर नॉन वेक्टर. आणि ट्रॅपला हा मेमरी लोकेशन कन्फर्म आहे, म्हणून ह्या फक्त आणि फक्त कोणत्या असतात, वेक्टर इंटरप्ट असतात. हे डिफरन्स आहे, तर तुम्हाला 3 मार्काला फक्त 3 डिफरन्स लिहिले तरी चालतील. 4 मार्काला अजून तरी हा क्वेश्चन आलेला नाही. सेपरेट विचारला तर तुम्ही यातले पॉईंट कोणतेही लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला सॉफ्टवेअर इंटरप्ट तुम्हाला सांगायचे होता. तर सॉफ्टवेअर इंटरप्ट ह्या एवढ्या आहेत बघा, RST 0 to RST 7 हे मेमरी लोकेशन्स असतात त्याचे. ठीक आहे, RST 0 to RST 7 आर द युअर सॉफ्टवेअर इंटरप्ट्स. हे लिस्ट लिहिण्यासाठी मार्क्स होते तुम्हाला. हार्डवेअर इंटरप्ट पण विचारले जाते. ओके, मग हार्डवेअर इंटरप्ट कोणते आहेत, हे सगळ्या वरचे जे दिलेत RST 7.5, 6.5, 5.5, INTR, ट्रॅप, या सगळ्या तुमच्या काय आहेत, हार्डवेअर इंटरप्ट आहे. त्यांची लिस्ट लिहिण्यासाठी तुम्हाला सेपरेट मार्क असतो. लास्ट क्वेश्चन, ड्रॉ अँड एक्सप्लेन द फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ ALU. आता हा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला की ड्रॉ करा ALU ची ब्लॉक डायग्राम. मग तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करावं लागेल. इथे ALU आहे, स्टेटस रजिस्टर, ॲडर आहे, शिफ्टर आहे, टेम्पररी रजिस्टर आहे, अक्युमुलेटर आहे, इंटरनल CPU बसेस आहे. ॲरो प्रॉपर ड्रॉ करा, ही डायग्राम ड्रॉ करा. आणि तुम्हाला इथे एक्सप्लेन काय करायचं की सांगायचं तुम्हाला की ALU मध्ये कोणते कोणते पार्ट आहेत. मग ALU चा फुल फॉर्म लिहा आधी. अरिथमॅटिक लॉजिकल युनिट आहे, आणि तो किती बिटचा आहे, 8 बिट युनिट आहे. ओके, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट हा फुल फॉर्म त्याचा सांगा, तो 8 बिटचा आहे. इट परफॉर्म काय काय करतो, अरिथमॅटिक लॉजिकल अँड रोटेशनल ऑपरेशन परफॉर्म करतो. ALU मध्ये कोणते 3 पार्ट आहेत, ॲडर, शिफ्टर आणि स्टेटस रजिस्टर, असे 3 पार्ट आहे हे सांगा. मग त्यातले ॲडरला एक्सप्लेन करा. मग ॲडर काय करतो तर सांगा, ॲडिशन, सबट्रॅक्शन, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट हे ऑपरेशन परफॉर्म करतो. आणि रिझल्ट कुठे स्टोअर करतो, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर करतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट तुमचा शिफ्टर आहे, इथे दिसत असेल हा ॲडर आहे, हा शिफ्टर आहे. शिफ्टरचं काम काय ते सांगा. रोटेशन करतो, लेफ्ट राईट ETC. आणि रिझल्ट नेहमी कुठे स्टोअर होणार, परत याचं पण ऑपरेशन परफॉर्म होऊन अक्युमुलेटर मध्ये, हे सांगा. नेक्स्ट आहे स्टेटस रेजिस्टर. स्टेटस रेजिस्टर मध्ये जे काही फ्लॅग होतात ते सेट आणि रिसेट होतात, 0 आणि 1 होतात. ओके, सेट म्हणजे 1, रिसेट म्हणजे 0. ओके, आणि हे कशानुसार हे फ्लॅग सेट अँड रिसेट होतात, अकॉर्डिंग टू द रिझल्ट. रिझल्ट कशाचा, तर ॲडर आणि शिफ्टर मध्ये जो काही ऑपरेशन परफॉर्म व्हायले, ओके, त्याच्यानुसार जो काही रिझल्ट जनरेट होतोय अक्युमुलेटर मध्ये, त्यानुसार हे फ्लॅग स्टेटस रजिस्टरचे काय होतात, सेट ऑर रिसेट. हे 5 फ्लॅग असतात. आपण नेक्स्ट 4 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये हे फ्लॅग डिटेल मध्ये बघणार आहोत. ओके, मग त्याच्यानंतर लास्ट आहे टेम्पररी रेजिस्टर. टेम्पररी रेजिस्टर काय करतो, डेटा होल्ड करतो ड्युरिंग द अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. दिसत असेल तुम्हाला बघा,
इथून इकडून इंटरनल सीपीयू बसेस दिसत आहेत, इकडून डेटा येणार, टेम्पररी तर होल्ड करतील, त्याच्यानंतर ऍडिशन करायचं तर ऍडरकडे रोटेशन करायचं शिफ्टरकडे जाईल. यांचा सगळ्यांचा रिझल्ट कुठे येणार, accumulator मध्ये येणार. अकॉर्डिंग टू accumulator स्टेटस रजिस्टर मधले फ्लॅग काय होतील, सेट आणि रिसेट होतील. असे तुमचा जो काही 3 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील, हे आपण 8 क्वेश्चन कव्हर केलेत. यामध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन्स जे काही प्रिव्हियस मी इयर PYQ बघितलेत त्यानुसार हे इम्पॉर्टंट क्वेश्चन मला वाटले त्याचे आन्सर्स आहेत. तर हे प्रिपेअर करा व्यवस्थित. काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि याचं जे काही PDF असेल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल.